नमस्कार मित्रांनो, आज आपण विविध व्यवसाय संघटन प्रकारचा तुलनात्मक अभ्यास हे चॅप्टर शिकणार आहोत। तर मित्रांनो, पहिल्या चॅप्टर आपण शिकलो आहोत की सहकारचा अर्थ काय, इतिहास काय, वैशिष्ट्य काय आणि महत्त्व काय। तर आपण हा दुसरा चॅप्टर शिकणार आहोत। हे बुक 11वीचं आहे। 11वीचं आणि 12वीचं सहकार्याचं बुक हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। या बुकवर आपल्याला कोणत्या नोट्स देणार नाहीये, पण याचे आपण MCQ देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वाचायला सोपं पडेल। 11वी 12वी सहकार बुकचे आपण PDF टाकलेले आहे, चॅनलवर सर्च करून पहा। तर आपण हे पहिले लेक्चर पण YouTube वर टाकलं होतं, तरी पण आपल्या चॅनलवर परत एक टाकत आहोत। आजपासून आपण हा दुसरा चॅप्टर सुरू करत आहोत। इथून पुढे आपण पूर्ण 11वीचा सहकार, 12वीचा सहकार, त्याचे MCQ सर्व आपण चॅनलवर टाकणार आहोत। तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय, भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था या गोष्टी आपण शिकणार आहोत। चला तर मित्रांनो, करूया आजच्या लेक्चरला सुरुवात। जे पॉइंट असेल मी सांगेल की ते हायलाइट करा, तर हायलाइट करून घ्या। आणि तुम्हाला परत हे फक्त पॉइंट वाचायचे, डीप मध्ये अभ्यास करण्याची गरज नाहीये। तर प्रस्तावनेमध्ये काय सांगितले, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपणास विविध व्यावसायिक संघटना प्रकार कार्य करीत असतात। व्यापारी संघटना आहे, मध्यम मोठ्या स्वरूपात कार्य करीत असतात। उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या विकासाच्या कार्यात उत्पादन, निर्मिती, खरेदी विक्री आणि ग्राहक या सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य संघटना करत असते। म्हणजे आपण एखादा उद्योग करतो, व्यवसाय करतो, एक लोकांच्या भागीदारी करतो, किंवा एकटा व्यवसाय करतो, किंवा अनेक लोकांचे शेअर्स घेऊन व्यवसाय करतो। अशा प्रकारचा व्यापाराचे आपण प्रकार आहेत। संघटना कधी लहान असते, मध्यम असते, कधी मोठी असते, हेच आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत। तर पुढे हे हायलाइट करून घ्या, व्यापार संघटना कोणत्याही प्रकारची असली तरी समाजाच्या वस्तू सेवांचा पुरवठा करणे हा त्याच्या कार्यामागील मुख्य हेतू आहे। व्यवसाय संघटनेचा मुख्य हेतू काय, समाजाला वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे। हे आपल्याला विचारू शकतात, हे पॉइंट हायलाइट करून घ्या पूर्ण। पुढे काय, व्यापारी संघटना म्हणजे अशी रचना की जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करेल आणि वस्तूचे उत्पादन व पुरवठा याच्या माध्यमातून फायदा मिळवेल। तर हे पण वाक्य महत्वाचं आहे, व्यापारी संघटना कशाला म्हणतात। आपल्याला विचारू शकतात की कायची रचना आहे की जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करेल आणि वस्तूचे व्यापारी उत्पादन व पुरवठा याच्या माध्यमातून फायदा मिळवेल। तर ती कोण आहे, व्यापारी संघटना आहे। पुढे काय, व्यवसाय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या विविध व्यावसायिक संघटना एकदम निर्माण झाल्या नाहीत, तर व्यापाराच्या विकासाचा अवस्थेतून एकोपाठोपाठ एक अशी त्यांच्या गरजेनुसार त्यांची निर्मिती झालेली आहे। या ज्या व्यावसायिक संघटना आहे ते एकाच दिवसात निर्माण झाले नाही, तर ते एक अवस्थेतून गेलेला आहे। पहिली स्टेप, दुसरी स्टेप, अशा प्रकारे त्या व्यवसायांचा विकास झालेला आहे, ह्या संघटनेचा विकास झालेला आहे। पुढे काय, एकल व्यापारी संघटना, त्याच्यात कोण असतं, एकटा व्यक्ती असतो। भागीदारीमध्ये कोण असतं, अनेक व्यक्ती असतील। ठीक आहे, संयुक्त मध्ये अनेक व्यक्ती असेल, त्यांच्यामध्ये कौशल्य असेल, तंत्रज्ञान असेल। सुरुवातीस एकल व्यापारी संस्था निर्माण झाल्या, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य व गरजा भागवण्यासाठी सामूहिक मालकी असलेले भागीदार संस्था अस्तित्वात आल्या।
मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करून व्यवसायामध्ये आधुनिक तंत्र व कौशल्याचा वापर करून उत्पादन आणि सेवा या कार्यामध्ये नफा मिळवण्यासाठी संयुक्त भांडवली संस्था हा व्यवसाय संघटनेचा उदय झाला. म्हणजे आधी एकल आले, नंतर भागीदारी आली, त्यांच्यामध्ये भांडवल होतं, व्यवस्थापकीय कौशल्य होतं. त्याच्यानंतर काय झालं, जास्त लोकांनी भांडवल गुंतवलं, एक प्रोफेशनल आधुनिक तंत्रज्ञान कौशल्याचा वापर केला, उत्पादन घेतलं, नफा मिळवला, आणि अशा कोणत्या संघटना होत्या? संयुक्त भांडवली संस्था होत्या. ठीक आहे. बाकी आपण समाजाला मूलभूत स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी सहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांचा उगम झाला. त्याच्यानंतर काय, सहकारी संस्थांचा उगम कसा झाला? समाजाला मूलभूत सेवा देण्यासाठी. म्हणजे सहकार्यामध्ये पाहिले आपण की नफा कमवणे हा त्यांचा मुख्य उद्देश नसतो, तो गौण उद्देश असतो, पण समाजाला सेवा देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. हेच या वाक्यात सांगितलेले. ठीक आहे. एकल व्यापारी संघटना, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था, या सर्व गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत. हे व्यवसाय संघटनेचे प्रकार दिलेत, ते आपल्याला विचारू शकतात. खालीलपैकी कोणत्या व्यवसाय संघटनेचा प्रकार नाही, किंवा 4 ऑप्शन मध्ये 3 वेगळे देतील आणि एक याच्यामधील एखादा देतील. तर प्रकार कोणते? एकल व्यापारी, व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था. अशा प्रकारे व्यवसाय संघटनेचे हे प्रकार आहेत. आपण पहिल्यांदा पाहूयात एकल व्यापारी आणि व्यक्तिगत व्यापारी संस्था. एकल मध्ये कोण असणारे? एकटा असणारे, हे वैयक्तिक असणारे, याला समजा नफा झाला, तोटा झाला, तो स्वतः जबाबदार असणारे, त्याला अमर्यादित असे जबाबदारी असणारे, कारण की त्याला स्वतःच करावं लागणार सगळ्या गोष्टी. तेच आपण पुढे शिकणार आहोत. तिथे काय सांगितले? हा एक किराण्याचं दुकान आहे, हा व्यक्ती त्याचा मालक आहे, कारण त्याची व्यक्तिगत संघटना आहे. इथे काय सांगितले? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे भांडवल व्यवसायात गुंतवते व व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन आणि नियंत्रण स्वतः करते, झालेल्या नफ्यास तोट्यास स्वतः जबाबदार असते, त्यास व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी असे म्हणतात. म्हणजे हा किराणा दुकानदार आहे, त्याला जरी फायदा झाला, तोटा झाला, किंवा व्यवसायात जरी भांडवल गुंतवायचं म्हणलं तर तो एकटाच गुंतवणार, किंवा नातेवाईकाकडून पैसे घेऊन गुंतवणार, पण जबाबदारी कुणाची असणार? एकट्याची असणार आहे. पुढे काय? व्यवसायातील धोके धरून नफा मिळवते, कोणत्याही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता व्यक्ती ताबडतोब व्यवसाय सुरू करू शकते. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक परवानगीची गरज असते. समजा आपल्याला किराणा दुकान चालू करायचे, आपण कोणते परवाना वगैरे घेत नाही, पण आपण ग्रामपंचायत मध्ये आपण त्याची नोंद करू शकतो, कारण की ती स्थानिक संस्था आहे. आणि अशा प्रकारे ही व्यवसाय आपण ताबडतोब सुरू करू शकतो, त्याला कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. हा झाला एकल व्यापार किंवा वैयक्तिक व्यापारी संस्था. इथं 2 डेफिनेशन दिलेले आहे, तर लक्षात ठेवा, फक्त एकदा वाचून घ्या. जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवते व व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवते, व्यवसायातील नफ्या तोट्यावर स्वतः जबाबदार राहते, तेव्हा त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. मग आपण जे एक्सप्लेन केले तेच ह्या जेम्स लुंडीने एक्सप्लेन केले, की जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवते, व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवते, व्यवसायातील नफा तोट्यास स्वतः जबाबदार राहते, तेव्हा त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. पुढे डॉक्टर जॉन शुबिन काय म्हणतात? व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाला भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रित करते आणि
नफा नुकसानीस स्वतः जबाबदार असते त्यास एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. डेफिनेशन थोडीफार सेम वाटत जरी असली, सेमच असणार डेफिनेशन, वेगळं करून बनवत नाही, फक्त 2-4 कीवर्ड याच्यामध्ये कमी जास्त असतात. ठीक आहे. इथं जर आले स्वतःचे भांडवल गुंतवते आणि व्यवसायाच्या स्वतःच्या जबाबदारी चालवते असं जर असेल तर जेम्स लुंडी. आणि जर व्यवसायात भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करते हे जर कोण म्हटलं असेल तर जॉन ट्युबिंग. असे कीवर्ड फक्त 2-3 लक्षात ठेवा. आपल्याला एक्झामला विचारणार नाही, जरी विचारलं तर लक्षात असावं, कारण की स्टेट बोर्ड आहे. स्टेट बोर्ड मधून ते कॉपी पेस्ट करतात. जास्तीत जास्त क्वेश्चन ते स्टेट बोर्ड मधूनच काढतात. त्यामुळे स्टेट बोर्ड चांगलं करायची गरज आहे. त्यानंतर बघूयात आपण की एक चांगला सोर्स असेल त्याच्यावर एक व्हिडिओ लेक्चर बनवूयात. वैशिष्ट्य काय याची, व्यक्तिगत व्यापारी संघटनेची वैशिष्ट्य काय, तर सुलभ स्थापना, इझी फॉर्म्युलेशन. व्यक्तिगत व्यापारी संस्थेसाठी कोणताही स्वतंत्र कायदा केलेला नाही, त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. देशातील सर्वसाधारण कायद्याचे पालन करून स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना प्राप्त करून व्यक्ती या व्यवसायाची सुरुवात आपल्या मर्जीनुसार करू शकते. म्हणजे स्थापन करण्यासाठी आपण कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत नाही, फक्त स्थानिक पातळीवर स्वराज्य संस्था असतील, समजा ग्रामपंचायत असेल, त्याच्याकडे सांगतो आपण की मला किराणा दुकान टाकायचे, मला तुमचं ना हरकत प्रमाणपत्र द्या. आपण ना हरकत प्रमाणपत्र घेऊन सुद्धा ते किराणा व्यवसाय किंवा बाकीचे जे व्यवसाय आहे की त्याला परवान्याची जास्त गरज लागत नाही. जर तुम्ही म्हटले मला फटाक्याचे दुकान टाकायचे तर तुम्हाला त्याची रितसर ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन किंवा त्याची नोंदणी आपल्याला करावी लागते. त्यामुळे अशा धोकादायक व्यवसाय करण्यावर परवानगी वेगळ्या संस्था देतात, पण स्थानिक वैयक्तिक पातळीवर साधे व्यवसाय करण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. पुढे काय, व्यवसायाची मालकी, ओनरशिप ऑफ बिझनेस. व्यक्तिगत व्यापारामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते. व्यवसायाचा स्वामी या नात्याने व्यवसायातील सर्व मालमत्ता व साधनांचा तो एकटा मालक असतो. ठीक आहे. व्यक्तिगत व्यवसाय स्वतःच मालक, स्वतःचेच भांडवल असते, कारण ओन कॅपिटल असतं स्वतःच. व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे व्यक्तिगत व्यापाऱ्याला एकट्यालाच उभारावे लागते. नातेवाईक, मित्र यांच्याकडून मदत किंवा बँकेकडून कर्ज काढून व्यवसाय स्वतःच भांडवल उभे करतो. म्हणजे व्यवसायासाठी जे भांडवल लागतं तो व्यावसायिक स्वतःच करतो, मित्राकडून घेतो किंवा कर्ज घेतो किंवा स्वतःकडे पैसे असेल ते गुंतवतो, त्याला स्वतःचेच भांडवल गुंतवावे लागते. मॅनेजमेंट कोण करणार, स्वतःच करणार, कारण की व्यक्तिगत व्यापारामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असल्यामुळे लक्षात ठेवा, मालक कोण आहे, एकच व्यक्ती. व्यक्तिगत मध्ये मालक कोण असतो, स्वतः असतो. असा प्रश्न विचारू शकतात. व्यक्तिगत व्यापारामध्ये कोण त्याचा मालक असतो, तर तो व्यक्ती स्वतः मालक असतो त्याचा. तसेच दैनंदिन व्यवस्थापन नियंत्रण त्यालाच करावे लागते. पुढे काय, व्यवसायातील सर्व निर्णय तीच व्यक्ती घेते. समजा आपल्याला एखादा व्यवसाय करतोय आपण, समजा आपल्याला उधारी झाली तर ते उधारी कमी करायची किंवा व्यवसायामध्ये जास्त वस्तू वाढवणे, कमी करणे, असे छोटे छोटे दैनंदिन जीवनातली जी निर्णय असतात ते स्वतः व्यक्ती ज्याचं जे भांडवल आहे तोच घेतो. एकल व्यापारी हा व्यवसायाचा एकटाच मालक व व्यवस्थापक असल्याने व्यक्तिगत व्यापार हा एक पातळी प्रयोगासारखा आहे. ठीक आहे. पुढे काय, अमर्यादित जबाबदारी.
अनलिमिटेड लायबिलिटी. त्याच्यामध्ये काय सांगितले, व्यक्तिगत व्यापाऱ्याची व्यावसायिक जबाबदारी अमर्यादित असते. व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाला तर तो भरून काढण्यासाठी देणी देण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता विकून देणी द्यावी लागतात. समजा आपल्याला एखाद्या व्यापारामध्ये लॉस झाला तर ते पैसे कसे भरून काढणारे, तर स्वतःची जमीन, स्वतःच्या नाव असलेली बिल्डिंग, ज्या ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या नाव असतील किंवा आपल्या घरच्यांचं नाव असतील ते विकून आपण व्यवसायातला तोटा भरून काढतो, लोकांची देणी देतो. पुढचा काय, व्यवसायातील गुप्तता. एकटा व्यवसाय करत असले तर त्याच्यात काय नफा, काय तोटा किंवा काय कशा प्रकारे आपण ते हँडल करतो त्याची गुप्तता आपण राखत असतो. म्हणजे व्यवसायामध्ये गुप्ततेचा अतिशय महत्व असते. कोणताही व्यवसाय असा की त्याच्यात गुप्तता असते, कारण कोणताही हॉटेलवाला असो तो त्याच्यातला नफा सांगत नाही, किंवा हॉटेलमध्ये जे पदार्थ वापरतो किंवा जे साहित्य वापरतो ते कुणाला कळून देत नाही, कारण त्यामुळं काय असतं, प्रत्येक हॉटेलची चव वेगवेगळी असते. व्यवसायात त्याची गुप्तता हा पाळून असतो. तर व्यक्तिगत व्यवसायातील सर्व महत्वाच्या गुप्त गोष्टींची माहिती एकच व्यक्तीला असते. व्यवसायातील निर्णय, तंत्र, खरेदी विक्री, नफा तोटा इत्यादी बाबत कमाल गोपनीयता ठेवत असतो. ठीक आहे. पुढे नफा तोट्यात भागीदारी नसतो. म्हणजे त्याचा नफा झाला, तोटा झाला, तो व्यक्तिगतच त्याला जबाबदार असणारे, त्याला दुसरा व्यक्ती कोण जबाबदार नसणारे. नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस. एका व्यवसायामध्ये एकटाच मालक असल्याने सर्व नफा व्यक्तिगत व्यापाऱ्याला मिळतो. व्यवसायातील तोटाही त्याला सहन करावा लागतो. व्यवसायाच्या नफ्यात किंवा तोट्यात इतर व्यक्ती जबाबदार नसतात, म्हणजे तो एकटाच जबाबदार त्याला असतो. ग्राहकांशी काही संबंध असतात. व्यक्तिगत ते हॉटेलवाला आहे, तो सगळ्या गावाला ओळखत असतो, गाव पण त्या हॉटेलला ओळखत असतं, त्यामुळे त्या ग्राहकांशी लोकांचे संबंध त्याचे बनत असतात. तर व्यक्तिगत व्यापारामध्ये दैनंदिन जीवनात अनेक ग्राहकांचे त्यांचे दररोजचे प्रत्यक्ष संबंध येतात. ग्राहकांच्या आवडी निवडी, सवयी, चालीरीती, आर्थिक परिस्थिती त्याला माहीत असते. ग्राहकांशी लोकांचे आणि व्यक्तिगत संबंध निर्माण करून त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतो. ठीक आहे. त्वरित निर्णय. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायात एकच व्यक्ती मालक असल्यामुळे बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार, ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनिवडीनुसार वस्तूच्या किमतीवर ग्राहकांना दिली जाणारी सूट, हंगामानुसार, सणवारानुसार उधारीची सवलत इत्यादी बाबत ताबडतोब निर्णय घेतो. आपण पाहिलं असं, किराणा दुकान आणि कोरोना, त्यांना कळलं की आपल्याला पुढे माल भेटत नाहीये किंवा लोकांना मालाची जास्त गरज आहे, तर किराणा दुकानवाल्याने धान्य किंवा बाकीच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्या किमती वाढवल्या. त्याला निर्णय घेण्यासाठी कोणाची गरज लागली का? नाही, कारण प्रत्येक दुकानदार स्वतःच्या मर्जीनुसार त्यांचा माल विकत होता. पुढे काय, रोजगाराचा निर्णय मार्ग. सेफ एम्प्लॉयमेंट सोर्स. सध्या जी बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये जर मार्ग काढायचा असेल तर आपण उद्योग केला पाहिजे. तेच याच्यातून सांगितले की आपण विद्यमान काळात बेरोजगारी वाढत आहे. स्वरोजगाराचा मार्ग म्हणून व्यक्तिगत व्यापारी व्यवसाय लोकप्रिय आहे. काही व्यवसाय असे असतात की ज्यामध्ये व्यक्तिगत कलागुणांना आणि कौशल्यास महत्त्व असते. हा व्यवसाय व्यक्तिगत व्यापारी संस्था लक्ष घालून सुरू करतो व सेवा देतो. बरेचसे व्यवसाय असतात ते व्यक्तिगत असतात. ठीक आहे. आपल्याला याच्यामध्ये काय लक्ष ठेवायचे, तर आपल्याला लक्षात काय ठेवायचे, तर व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये काय, एवढं लक्षात ठेवा. सुलभ स्थापना, व्यवसायाची मालकी कशी आहे, पुढे लिहायचं, फक्त एका शब्दात पुढे लिहून ठेवायचं आपल्याकडे, त्यामुळे खालचं वाचायची गरज नाही. स्वतःचे भांडवल, व्यवस्थापन, अमर्यादित जबाबदारी, व्यवसायातील गुप्तता, नफा तोट्यात भागीदारी नसतो, ग्राहकांशी लोकांचे संबंध,
त्वरित निर्णय आणि स्वरोजगाराचा मार्ग हे पॉइंट घ्यायचे. याच्यामध्ये एका शब्दात त्याची फक्त माहिती लिहून ठेवायची. बाकीचा आपल्याला फापट पसारा वाचायची गरज नाही. आता बघणारे आपण पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था. काही व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी करतात, सांगतात की आपण एक संघटना व्यापार संघटना उभारूयात. म्हणून ती लोक एकत्र येतात, आपली व्यापारी संघटना उभारतात आणि त्याच्यानुसार आपले व्यापार करत असतात, आपल्या कौशल्याचा वापर करत असतात. अर्थ काय? व्यक्तिगत व्यापारी व्यवसायातील सर्व व्यावसायिक कार्य एकच व्यक्ती स्वतः हाताळू शकत नाही, कारण त्याच्याकडे भांडवल, व्यवस्थापकीय कौशल्य ही मर्यादित असतात. व्यक्तिगत व्यापारातील दोष दूर करून व्यक्तिगत व्यापार विकसित करण्यासाठी व्यवसाय संघटनेचे नवीन स्वरूप उदयास आले. व्यवसायातील विस्तारीकरण करण्यासाठी अधिक प्रमाणात भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य याची गरजेचे असते. म्हणून 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन भागीदारी संस्था स्थापन करतात. एक व्यक्ती असेल तर व्यक्तिगत होते, एकापेक्षा समजा जास्त व्यक्ती असेल तर त्याला भागीदारी संस्था असे म्हणतात. समजा आपण एखादी अभ्यासिका चालू केली तर आपण आपल्या मित्रांसोबत केली चालू. त्याच्यामध्ये एक व्यक्ती असेल, एक व्यक्ती सर, दुसरा, तिसरा, चौथा अशी व्यक्ती असेल. ते एक झाला एक भागीदारी व्यवसायाचा ते एक प्रकार झाला. तर भारतीय भागीदारी कायदा कधीचा आहे? 1932 चा. लक्षात ठेवा, भारतीय भागीदारी कायदा 1932 चा आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं ड्राफ्ट मध्ये? सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपसापसात करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे, व्यक्तीच्या परस्परातील संबंधाला भागीदारी असे म्हणतात. म्हणजे काय? सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफ्याची वाटणी आपापसात करण्याचे ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे, त्या व्यक्तींच्या परस्परातील संबंधाला भागीदारी असे म्हणतात. म्हणजे आपण सांगितलं की एखादी अभ्यासिका उभारली, जरी एक जण चालवत असला, त्याच्यामध्ये शेअर अनेकाचे असले, सर्वांनी पैसे गुंतवले असले तर त्याचा नफा जो होईल तो प्रत्येकाला द्यावा लागतो. एक सांगितले भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये. डॉक्टर जे सुबिन काय म्हणतात? 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार करून व्यवसाय चालवण्याचे सामूहिक जबाबदारी भागीदारी संस्था स्थापन करून घेतात. ठीक आहे, याच्यात लक्षात ठेवा व्यक्ती तोंडी किंवा लेखी करार ते कोण म्हटले? डॉक्टर सुबिन. भारतीय भागीदारी कायद्यामध्ये काय सांगितले की नफ्याची आपसापसात जी वाटणी करण्याची आहे त्याबद्दल सांगितले. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा की पॉइंट. हे एक्झामला नसेल पण भारतीय भागीदारी कायदा 1932 कधीचा आहे, म्हणजे हा कायदा भारतीय भागीदारी कायदा कधीचा आहे? 1932 चा आहे हे विचारू शकतात आपल्याला. बाकी याच्यामध्ये महत्वाचं नाहीये. भागीदारी संस्था आहे जी भागीदारी संस्था आहे त्याचे वैशिष्ट्य काय? 6 वैशिष्ट्य दिले. करार. भागीदारीची निर्मिती ही भागीदारीच्या करारातून होते. भागीदारीचा करार हा भागीदारी व्यवसाय संघटनेचा पाया आहे. लक्षात ठेवा, डॉट डॉट हा भागीदारी व्यवसाय संघटनेचा पाया आहे. हा एमसीक्यू तयार होऊ शकतो. तर भागीदारीचा करार. पुढे काय सांगितले? भागीदारच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी एकमेकांमध्ये करार करणे आवश्यक असते. करार भागीदारीमधील व्यवसायाच्या अटी व नियमाचा उल्लेख असतो. हा करार लेखी किंवा तोंडी असू शकतो. भविष्यकालीन मध्ये वाद टाळण्यासाठी भागीदारीचा करार लेखी स्वरूपात असणे गरजेचे असते. लेखी करारामध्ये प्रत्येक भागीदाराचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट असतात. आपण मागाशी घेतलेले
एक अभ्यासिका आहे, त्या अभ्यासिकेमध्ये समजा 3 व्यक्ती भागीदार आहे. 3 व्यक्ती काय करतील, सांगतील बाबा की बाबा एवढा नफा झाला, प्रत्येकाची वाटणी समान असेल. पुढे आपल्याला काय खर्च करावा लागला तर हे समान पद्धतीने करावा लागेल. या संस्थेचे मालक आपण सर्व असणार आहे. अशा गोष्टीचा एक करार केला जातो. तोंडी स्वरूपात असू शकतो, लेखी स्वरूपात असू शकतो. लेखी स्वरूपात केलं तर चांगलंच आहे, कारण त्याच्यामधून कोण माघार घेऊ शकत नाही, बोललेले शब्द कोण टाळू शकत नाही. कायदेशीर नोंदणी, भागीदारी संस्थेची नोंदणी सक्तीची नाही, पण महाराष्ट्र राज्यामध्ये ही सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण समजा लायब्ररी टाकली भागीदारीमध्ये, मित्रांना वाटलं की पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्यांनी रजिस्टर केलं पाहिजे आपल्या भागीदारी संस्थेचं. महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची नोंदणी ठेवली पाहिजे. ती नोंदणी कुठं, संबंधित राज्यातील भागीदारी नोंदणी कार्यालयात भागीदारीचा करार नोंदविला जाऊ शकतो. कुठे नोंदवू शकतो, नोंदणी कार्यालय. आणि भागीदारी नोंदणी, भागीदारी संस्थेची नोंदणी भारतीय भागीदार कायदा 1932 अनुसार करणे हे फायदेशीर असते. म्हणजे कोणता कायदा, 1932 चा भारतीय भागीदारी कायदा 1932 चा आहे. ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर पुढे काय, भागीदारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान 2 व्यक्ती आणि कमाल किती पाहिजे, 50 व्यक्तीची मर्यादा आहे. कशामध्ये मर्यादा आहे, भागीदारीमध्ये मर्यादा किती आहे, 2 ते 50. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते विचारू शकतात एक्झामला. पुढे काय काय सांगितले, कायदेशीर व्यवसाय. भागीदारी संस्थेला कायदेशीर व्यवसाय करावा लागतो. त्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करावा लागतो. भागीदारी संस्थेला बेकायदेशीर व्यवसाय करता येत नाही, कारण की त्या संस्थेची नोंद झालेली असते. आपण त्याला बेकायदेशीर व्यवसाय करू शकत नाही. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार त्यांची नोंद केलेली असल्यामुळे आपण बेकायदेशीर व्यवसाय करू शकत नाही. व्यवसायाच्या चौकटीमध्येच आपल्याला व्यवसाय करावा लागतो. हेच या पॉइंट मध्ये सांगितलेले. मॅनेजमेंट कसं यायचं, कसं चालतं मॅनेजमेंट, व्यवस्थापन. भागीदारी करारामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सर्व भागीदार संस्थेच्या व्यवस्थापन कार्यात सहभागी होतात. पण भागीदारी सुरळीत चालावी म्हणून काही भागीदार स्वेच्छेने आपले व्यवस्थापकीय हक्क इतर भागीदाराला देतात. परंतु व्यवसायाची जबाबदारी ही सर्वांवर असते. लक्षात ठेवा, भागीदारीमध्ये व्यवस्थापनाची जबाबदारी कोणावर असते, सर्वांवर असते. बाकी एखादा व्यक्ती, समजा आपण एखादी अभ्यासिका टाकली, 3 जण जरी असले याच्यामध्ये, तर आपण सांगू शकतो बाबा की बाबा तू एकटा कर, दैनंदिन कारभार तू एकटाच पहा. पण बाकीच्या गोष्टीची सगळं जबाबदारी असेल, लायब्ररीमध्ये काही तोटा किंवा फायदा, हे सगळ्यांची कुणाची जबाबदारी, सर्वांची. त्यामुळे व्यवस्थापनाची जबाबदारी सर्वांची. ठीक आहे, पण आपण याला इतर भागीदारांना काही आपण हक्क ट्रान्सफर करू शकतो. पुढे काय, भागीदारीमध्ये परस्पर संबंध. प्रत्येक भागीदार हा भागीदारी संस्थेचा अभिकर्ता, त्याचबरोबर प्रधान या नात्याने कार्य करीत असतो. सर्वजण भागीदारी संस्थेचे मालक व अभिकर्ते असतात. ठीक आहे, जर तिघांची लायब्ररी असली, एकच जर नाव असलं तर भागीदारीमध्ये असेल तर लायब्ररी तिघांचीच असणार आहे. अमर्यादित जबाबदारी. अल्पवेळी भागीदार सोडून भागीदारी संस्थेमध्ये सर्व जबाबदारी वैयक्तिक, सामायिक आणि अमर्यादित असते. जेव्हा व्यवसायातील देण्यासाठी व्यवसायाची मालमत्ता अपुरी पडते, तेव्हा देयताची परतफेड करण्यासाठी भागीदारांच्या खाजगी संपत्तीचा उपयोग केला जातो. आपण समजा लायब्ररी काढली, त्याची नोंदणी केली आणि उद्या लायब्ररी बुडली, तर त्याच्यातला तोटा, किंवा समजा मधीच बंद केली
तर लोकांचे पैसे द्यायचे आपल्याला, ज्यांनी ऍडमिशन घेतलं होतं त्या लायब्ररीमध्ये. तर त्याच प्रकारचं त्यांना आपली खाजगी संपत्ती विकून त्यांना पैसे द्यावे लागतात. संयुक्त मालकी भागीदारीमध्ये सर्व भागीदार व्यवसायातील मालमत्तेचे संयुक्त मालक असतात. भागीदारी संस्थेची सर्व मालमत्ता भागीदारी संस्थेत व्यवसायाला वापरली जाते आणि भागीदारीला संस्थेची मालमत्ता खाजगी उपयोगासाठी वापरता येत नाही. म्हणजे हे सर्व जे मालक असतात आणि जे व्यवसाय करत असतात ते त्याच व्यवसायासाठी वापरली जाते. ती मालमत्ता एखादा व्यक्ती म्हटला मी माझ्या स्वतःच्या कामासाठी वापरतो तर ती वापरता येत नाही. त्यामुळे या सर्वांची संयुक्त मालकी असते. सर्वांची परमिशन घेतली तर तो दुसरं कोणतरी त्याला वापरायची परमिशन देऊ शकतात. पण काहीतरी त्याच्यातून नफा त्यांना त्या संस्थेला भेटला तर ते तसं करू शकतात. तर काय सांगितले, भागीदारीमध्ये सर्व भागीदार व्यवसायातील मालमत्तेचे संयुक्त मालक असतात. भागीदारी संस्थेचे सर्व मालमत्ता भागीदारी संस्थेत व्यवसायासाठी वापरली जाते. भागीदाराला संस्थेची मालमत्ता खाजगी उपयोगासाठी वापरता येत नाही. नफा तोट्याची विभागणी आपल्याला माहिती आहे, नफा तोटा प्रत्येकाला वाटून दिला जातो. भागीदारी करारामध्ये नफा किंवा तोटा कोणत्या प्रमाणात वाटला जाईल हे नमूद केलेले असते. जरी तिन्ही व्यक्तींनी जरी लायब्ररी सुरू केली असतील तरी प्रत्येकाने समजा वेगवेगळे पैसे जर त्याच्यात भरले असेल तर त्यांनी सांगितलं असेल मला एवढी टक्केवारी, तुला तेवढी टक्केवारी, तिसऱ्याला तेवढी टक्केवारी, अशा प्रमाणे आपण त्याचा नफा तोटा शेअरिंग करत असतो. ते आपण उदाहरणादाखल घेत आहोत. पुढे काय सांगितले, जर भागीदारी करारामध्ये नफा तोट्याचे वाटपाचे प्रमाण दिलेले नसेल तर सर्व भागीदार नफा तोटा सम प्रमाणात वाटून घेतात. रिझॉल्युशन म्हणजे काय, विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय बंद करणे होय. एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, समजा तीन लोकांनी समजा लायब्ररी चालू केली, त्याच्यातून एकाचा मृत्यू झाला किंवा एखादा निवृत्त झाला, दिवाळखोर असला, वेडा असला, यामुळे भागीदारी संस्था विसर्जित होऊ शकते. ऐच्छिक भागीदारी संस्थेचे विसर्जन कोणत्याही भागीदाराने इतर भागीदारांना किमान 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन केली जाते. म्हणजे त्यांनी जर आपल्याला एखादी संस्था किंवा भागीदारी संस्था विसर्जित करायची असेल तर किती दिवसाची किमान पूर्वसूचना द्यावी लागते, 14. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे आपले 10 पॉइंट आता झालेले आहेत. तर भागीदारी संस्थेचे वैशिष्ट्य काय आहे, करार, एकेका शब्दात लिहून ठेवा पुढे काय आहे, कायदेशीर नोंदणी, कोणता कायदा वापरतो, भागीदारांची संख्या किती असावी, कायदेशीर व्यवसाय कसा चालतो, व्यवस्थापन कसे, भागीदारीमध्ये परस्पर संबंध कसा आहे, जबाबदारी कशी आहे, संयुक्त मालकी आहे की नाही, नफा तोटा विभागणी, विसर्जन, किती दिवसाची सूचना द्यावी लागते. त्या गोष्टी आपल्याला एका पॉईंटने पुढे लिहून ठेवायच्या आहेत. संयुक्त मालकी, जॉईंट स्टॉक कंपनी, आपल्याला माहिती आहे मोठी कंपनी आहे, त्याच्यात अनेक भांडवलदार असतात, मोठे भांडवलदार असतात. ते चालवण्यासाठी त्यांना कौशल्य लागतं. त्यामुळे कौशल्यफुल व्यक्ती असेल तर आपण त्याला इथे कामावर ठेवतो. आणि व्यापार व्यवस्थापन करणे एकट्याचं काम नाहीये किंवा 2-4 लोकांचं काम नाहीये, याच्यासाठी जास्त लोकांची गरज आहे. जर जास्त लोकांची गरज आहे, जर जास्त लोक याच्यात भांडवल गुंतवत असतील, कारण की याच्यामध्ये आपण बघितलेले मागे की आपण भागीदारी संस्थेमध्ये किती लोक असू शकतात किमान ते आपण मागे पाहिलेले की किती 50. पण एखादी मोठी कंपनी असेल त्याच्यामध्ये 50ही असतात, 100ही असतात, कारण की त्याचे शेअर्स वाटलेले असतात. जरी साखर कारखाना काढला त्याच्यामध्ये त्यांनी ठरवले असतात की एवढे शेतकरी त्याचे मालक असतील, भागीदार असतील, त्या लोकांचे शेअर्स असतील. तशा प्रकारे जॉईंट मोठ्या भांडवलीला संयुक्त भांडवल संस्था अशी कंपनी स्थापन केली जाते.
हे काही जास्त महत्वाचं नाहीये, हे फक्त सांगितलेले आपल्याला. इंग्लंडमधील इसवी सन 1760च्या औद्योगिक क्रांतीनंतर यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मागणीपूर्व उत्पादन होऊ लागते. देशी आणि विदेशी बाजारपेठांचा विस्तार झाला. व्यवसायातील मोठ्या प्रमाणावरील भांडवल, व्यवस्थापन कौशल्य, व्यावसायिक धोका सहन करण्याची क्षमता व्यक्तिगत व भागीदार व्यवसाय संघटित नव्हती. मागणीपूर्व उत्पादन झालेल्या मालाला ग्राहक मिळवण्यासाठी वाहतूक दळणवळणाच्या क्षेत्रातील क्रांती घडून आल्याने बाजारपेठांचा विस्तार झाला आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेत व्यापार उत्पादन कार्यक्षमपणे करण्यासाठी संयुक्त भांडवली संस्थेचा उदय झाला. एवढं काय नाही, वाचलं नाही तरी चालेल. आपल्या पुढचे पॉइंट महत्वाचे. कंपनी कायदा 2013 प्रमाणे स्थापन झालेली संस्था म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. कोणत्या कायद्यानुसार झाली स्थापना? कंपनी कायदा 2013. भागीदारी कायदा कधीचा आहे? 1932चा. ठीक आहे. कमाल सभासदावर याच्यावर मर्यादा नाहीये. आपण बघितली होती भागीदारी मध्ये मर्यादा होती 50 पेक्षा नाही, किमान 2, जास्त 50. याच्यामध्ये असं कोणतीही लिमिटेशन नाहीये. भांडवलाचे विभाजन भागामध्ये करून संयुक्त भांडवली संस्था प्रचंड प्रमाणात भांडवल उभारून करून व्यवसाय करतात. म्हणजे ते आपले शेअर्स काढतात, लोकांना विकतात आणि त्याच्यातली आपण शेअर्स घेतले म्हणजे आपण त्या कंपनीचे 1%, 2% आपण त्याचे मालक असतो. कंपनीची स्थापना प्रवर्तकाद्वारे केली जाते व ती खर्चिक असते. समान हेतू असलेल्या व्यक्तींची स्वतंत्र अस्तित्वात असलेली संघटना म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. डेफिनेशन लक्षात ठेवा. त्यासाठी समान हेतू पाहिजे. व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्वात असलेली संघटना म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. ठीक आहे. कंपनी कायदा 13 मध्ये काय म्हटले? कंपनी कायदा 2013 मध्ये म्हटले की स्थापन झालेली व नोंदणी केलेली किंवा अस्तित्वात असलेली कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था होय. विचारू शकतात. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे, स्वतःची मुद्रा आहे, बोध चिन्ह आहे, स्टॅम्प आहे स्वतःचा त्यांच्याकडे, दीर्घ अस्तित्व आहे, एका दिवसाची, एका वर्षाची नाही ती, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष अशा टिकणाऱ्या ह्या संस्था आहे. आणि कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणून ही कंपनी आहे. ही कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे, तरी तिला एक व्यक्ती म्हणून एक दर्जा दिलेला आहे. एक तांत्रिक दृष्टीने त्याला व्यक्ती म्हणून संबोधण्यात येतं. जरी त्याचे कितीही मालक असले तरी आपण त्याला व्यक्तिगत म्हणजे असे प्रत्येकाचे मालक वेगवेगळे न म्हणता तर ती कंपनीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान दिलं जातं आणि ते स्वतःच्या नावाने, स्वतःच्या स्टॅम्पने ती कंपनी ओळखली जाते. याच्यामध्ये पण 10 मुद्दे. काय सांगितले? ऐच्छिक संघटने संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना होईल. कोणताही जात, धर्म, पद, वंशाची व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करून भागधारक होऊ शकतात. कारण की त्यांचे शेअर बाजारामध्ये शेअर्स असतात, ते लोकांना विकले जातात. त्याच्यातले कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे हे आपण विचार करत नाही. तर अनेक व्यक्ती असतात. सभासद संख्या कंपनी कायदा 2013 याप्रमाणे काय सांगितले? किमान सभासद 2, कमाल 200 असते. आणि सार्वजनिक कंपनीमध्ये कायद्याप्रमाणे सभासद संख्या किमान 7 व कमाल अमर्यादित असते. म्हणजे जर सार्वजनिक कंपनी असेल एखादी तर त्याच्यामध्ये किती असतात? किमान 7 आणि कमाल अमर्यादित. पण ती संस्था खाजगी कंपनी जर असेल तर काय सांगितले? 2 किंवा कमाल 200. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली आर्टिफिशियल पर्सन आहे.
तिला व्यक्तीप्रमाणे शरीर, मन, आत्मा नसतो, तरी पण ती करार व मालमत्ता धारण करू शकते, व्यवहार करू शकते, म्हणून तिला कृत्रिम व्यक्ती असे म्हणतात. आपण सांगितलेले मन आत्मा नसले तरी आपण त्या कंपनीच्या नावाने करार करतो, सांगतो ही कंपनी आहे, त्या कंपनी स्वतःचा स्टॅम्प आहे आणि त्या कंपनीच्याच नावाने आपण तिला ओळखलं जातं. समजा TCS आहे, तर ती कंपनी पुन्हा सुरू केली, काय केली हे न ओळखता आपण TCS स्वतंत्र नावाने ओळखतो, कारण त्याचा एक स्थापना आहे, त्याचा एक लोगो आहे, त्या कंपनीची काही तत्व आहे, त्या कंपनीच्या नावाने आपण काहीतरी शेअर खरेदी केलेले किंवा काहीतरी व्यवसायासाठी जमीन खरेदी केलेली आहे, त्या कंपनीच्या नावाने केलेले आहे, त्यामुळे त्या कंपनीला एक आर्टिफिशियल पर्सन म्हणून एक स्थान दिलेले आहे. पुढे काय सांगितले, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, सेपरेट लीगल स्टेटस. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीची स्थापना झालेली असते, म्हणून तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. कंपनी स्वतःच्या नावाने खरेदी विक्री करार कायदेशीर कारवाई करू शकते. इतरांची देणी देण्यासाठी कंपनी स्वतः जबाबदार असते. ठीक आहे, मग अशीच आपण हे सगळे एक्सप्लेन केले. TCSचं उदाहरण घेऊन पुढे काय दीर्घकाळ अस्तित्व आहे त्याचं. कंपनीला कायदेशीर अस्तित्व असल्यामुळे तिला दीर्घकाळ टिकणारे अस्तित्व असते. सभासदात बदल, दिवाळखोरी, भागधारकाचा मृत्यू, निवृत्ती याचा परिणाम कंपनीच्या अस्तित्वावर होत नाही. आपल्या सभासदापासून स्वतंत्र कायदेशीर दीर्घकाळ टिकणारे अस्तित्व तिला असते. आपण TCS कंपनी बघितली, तरी त्याची काही मालकी रतन टाटाकडे जरी असली, त्यांनी एक्सपायर झाले, तरी ती कंपनी काही बंद पडली नाही, कारण त्याच्यामध्ये अनेक भागीदारांचे शेअर आहे, कायद्यानुसार स्थापन झालेली आहे, त्यामुळे तिचं अस्तित्व दीर्घकाळासाठी अस्तित्वात राहते. ती सक्तीची नोंदणी आहे, कधी कंपनी कायदा 2013 नुसार त्याला सक्तीने नोंदणी करावी लागते. जबाबदारी कशी आहे, लिमिटेड आहे, लिमिटेड लायबिलिटी त्याची मर्यादित जबाबदारी, म्हणजे कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती तीच मर्यादित असते. कंपनीची कोणतीही देणी देण्यासाठी भागधारकांची खाजगी मालमत्ता धोक्यात येत नाही. जर एखादी कंपनी बुडली तर आपले शेअर बुडतात, पण आपल्याला त्या कंपनीची बाकीची विल्हेवाट लावण्यासाठी आपली खाजगी मालमत्ता स्वतःची विकली जात नाही. कोची नाही, त्याला कॉमन सील आहे, स्वतःची मुद्रा आहे. कंपनी कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे गोल्ड चिन्हाचा वापर TCS सारखा करते, कारण TCSचा स्टॅम्प असला तर आपण म्हणतो हा TCSचा स्टॅम्प आहे, त्यांना सांगितले की आमचं अस्तित्व आहे, त्यामुळे त्याला एक गोल्ड चिन्ह दिलेले. सर्व महत्वाच्या कागदपत्र आणि मालकी हक्काच्या दस्तावेजावर हे बोध चिन्ह छापले जाते. लेटर हेड असेल त्यांचं, त्याच्यावर त्यांचं बोध चिन्ह असतं, त्यांचं नाव असतं, त्यांची कंपनी कशी आहे ते असतं. अशा प्रकारे त्यांचं स्वतःचं एक कॉमन एक बोध चिन्ह असतं. मॅनेजमेंट कसं असणार आहे, प्रोफेशनली तज्ञ व्यवस्थापक असणार तिथं. भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे संचालक असतं, मंडळ असतं. आपली पुण्याची सहकारी संस्था आहे म्हणजे GPDC बँक आहे, त्याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर आपण निवडून दिलेले, त्याच्यामधून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलेले आणि ते कंपनीचा दैनंदिन कारभार पाहतो. पुढे काय, कंपनीच्या व्यवस्थापनात मदत करण्यासाठी सल्ला देण्यासाठी पगारी तज्ञ अधिकारी वर्ग नेमला जातो. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यास मदत होते. आपण आपल्या ग्रुपला टाकलेले अध्यक्ष कोण आहे, PDCचे उपाध्यक्ष कोण आहे, तज्ञ मंडळी कोणते, निबंधक कोण आहे, किती आहे निबंधक, हे सर्व गोष्टी आपण चॅनलवर टाकलेल्या आहेत, ते सर्वांनी बघून घ्या. ठीक आहे.
भाग हस्तांतर करण्याची सोय, ट्रान्सफर ऑफ शेअर. ट्रान्सफर ऑफ शेअर्स कसे? भागधारकांना कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीप्रमाणे आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला मुक्तपणे हस्तांतर करता येतात. भागधारक भाग बाजारात आपली भागाची विक्री करून त्याची रोख रक्कम प्राप्त करू शकतात. आपण शेअर मार्केट पाहिलेले, आपण रिलायन्सचे शेअर घेतो आणि ते शेअर समजा आपण दुसऱ्या व्यक्तीला पण विकू शकतो, दुसऱ्या व्यक्तीचे शेअर करू शकतो, म्हणजे आपण आपली शेअर्स ट्रान्सफर करू शकतो. हे इथं सांगितलेलं आहे. पुढे लक्षात ठेवायचे एक एक वैशिष्ट्य लिहून ठेवा. ऐच्छिक संघटना, सभासद संख्या किती आहे, खाजगी किती आहे, सार्वजनिक किती आहे, आर्टिफिशियल पर्सन, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, दीर्घकाळ अस्तित्व, सक्तीची नोंदणी, कोणत्या कायद्याने, मर्यादित जबाबदारी, बोध चिन्ह, तज्ञ व्यवस्थापन. आपल्या पीडीसी बँकेचे तज्ञ व्यवस्थापन मंडळ बघून घ्या. त्याच्यामध्ये कोण तज्ञ आहे, कोण सल्लागार आहे, कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे. भाग हस्तांतर करण्याची सोय. अशा प्रकारे हे आपण 3 ज्या संस्था आहेत ते आपण शिकून घेतल्या आहेत. तर पुढे आपण दिसायला जर हे चार्ट हे मुद्दे जर तुलनात्मक अभ्यासासाठी आपण हे पाहतोय तर दिसायला पुन्हा त्रास होत असेल तर बुक्स मध्ये त्यांनी मी एक्सप्लेन करत असताना ते बघून घ्यावं आणि याच्यावर हायलाइट करून घ्या की व्यक्तिगत व्यापारी संस्था, भागीदार संस्था, संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था. याच्यातली फरक काय? व्यक्तिगत मध्ये मालक कोण असतो? एका व्यक्तीकडे असतो. व्यवसायाची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण हे व्यक्तिगत असतं. त्यामुळे त्याला काय म्हणतात? व्यक्तिगत संस्था असे म्हणतात. ठीक आहे. भागीदारी संस्थेमध्ये काय आहे? 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन नफा प्राप्तीच्या हेतूने कोणताही कायदेशीर व्यवसाय सामूहिकरित्या करतात. त्याला काय म्हणतात? भागीदारी संस्था असे म्हणतात. म्हणजे भागीदारीमध्ये काय? 2 पेक्षा अधिक, जास्तीत जास्त 50. संयुक्त भांडवलीमध्ये काय? ज्या संस्थेला दीर्घकाळ टिकणारे अस्तित्व असून प्रतीक म्हणून तिचे एक बोध चिन्ह असते, सरकार दप्तरी कायद्यानुसार नोंदणी झालेली असते, तिला संयुक्त भांडवली संस्था असे म्हणतात. पुढे काय? स्वतः सहकारी संस्था काय? स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी स्वेच्छेने समानतेच्या तत्वावर आर्थिक दुर्बल व्यक्तींनी स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकार संस्था होय. तर अशा प्रकारे त्यांची डेफिनेशन आहे. पुढे काय? व्यक्तिगत व्यापार असल्यामुळे त्या काय उद्देश काय? नफा मिळवणे. भागीदार संस्थेचा उद्देश काय? त्यांचा पण नफा मिळवणे. संयुक्त भांडवल संस्थेचा उद्देश काय? त्यांचा पण नफा मिळवणे. आणि सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश काय? नफा मिळवणे हा नाहीये. कोणता आहे? सभासदांना सेवा प्रदान करणे हा असतो. लक्षात ठेवा. पुढे काय? सभासद संख्या. एक व्यक्ती, किमान 2, कमाल 50, खाजगी असेल तर 2, कमाल 200 आणि सार्वजनिक कंपनी असेल तर किमान 7 आणि कमाल अमर्यादित. सहकारी संस्थेमध्ये किमान 10, कमाल अमर्यादित. नोंदणी कशी याची? व्यक्तिगत आहे कारण की व्यक्तिगत संस्था आहे. भागीदारीमध्ये भागीदारी कायदा 1932 नुसार नोंदणी केली जाते. जॉईंट संयुक्त भांडवली संस्थेची नोंदणी कंपनी कायदा 2013 नुसार आहे आणि सहकार संस्थेची महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदणी केली जाते. जबाबदारी आपल्याला माहिती आहे. इकडे व्यक्तिगत व्यापारामध्ये भागीदारीमध्ये भागीदारांची जबाबदारी वैयक्तिक, सामूहिक व अमर्यादित असते. संयुक्त मध्ये
संयुक्त भांडवली संस्थेमध्ये भागधारकांची जबाबदारी मर्यादित असते आणि सहकार संस्थेत सभासदांची जबाबदारी मर्यादित असते. व्यवस्थापन कोणाचं आहे? एकाच व्यक्तीचं. इथं काय दिलंय? भागीदारीमध्ये सर्व भागीदारींना दैनंदिन व्यवस्थापन समान अधिकार असतात. सर्व भागीदार सामूहिक व्यवस्थापन करतात. संयुक्त भांडवलीमध्ये व्यवस्थापन संचालक मंडळ आपण पाहतो. म्हणजे आपण बघितले पीडीसी मध्ये संचालक मंडळ असतं, ते पाहतं. त्याचा कारभार आपण पाहत नाही. जरी आपण तिथे मतदान केलं असेल निवडून देण्यासाठी, तरी आपण त्याच्यामध्ये काही नसतो, कारण की आपण त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टरला निवडून दिलेले. सहकारी संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन कार्यकारी समिती पाहते. सहकारी संस्थेमध्ये कोण पाहतं? कार्यकारी समिती. भांडवल कसं आहे? एकाच व्यक्तीचं आहे. भागीदारीमध्ये जेवढे सभासद असतात, भांडवलदार असतात, भागीदार असतात, त्यांचं सर्वांचं असतं. याच्यामध्ये संयुक्त भांडवलदारामध्ये भागधारकांची संख्या मोठी असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होतं. आणि इकडे सहकारामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील सभासद असल्याने भांडवलात फारशी वाढ होत नाहीये. पुढे स्थापना, हे मला वाटेल तेव्हा मी करणार, कारण की हे व्यक्तिगत आहे. इथं भागीदार एकमेकांच्या लेखी किंवा तोडी करारानुसार हे करणार आहे. संयुक्त म्हणजे संयुक्त भांडवलची संस्थेची संयुक्त प्रवर्तकाद्वारे केली जाते. जी स्थापना आहे ती कुणाद्वारे केली जाते? संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना प्रवर्तकाद्वारे केली जाते. या संस्थेची स्थापना खर्चिक आणि कशी आहे? गुंतागुंतीची आहे. पुढे काय? सहकार्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांची सामूहिक हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. या संस्थेची स्थापना सहज आणि सुलभ असते. सहकारची कशी सुलभ आहे? कोण करतं? आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांनी सामूहिक हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना केलेली असते. व्यवसायाची गुप्तता कशी आहे? एक व्यक्ती असल्यामुळे गुप्तता जास्त आहे. भागीदारीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यामुळे व्यवसायिक गुप्तता पाळणं थोडं अवघड जातं. संयुक्त भांडवली संस्थेत वार्षिक जमा खर्च प्रसिद्ध करावा लागत असल्यामुळे गुप्तता जास्त काळ पाळता येत नाहीये. सहकारी संस्थेचा वार्षिक हिशोब पत्रे प्रसिद्ध करावी लागत असल्यामुळे गुप्तता पाळता येत नाही. नफा तोटा, एक व्यक्ती असल्यामुळे नफा तोटा शेअरिंग एकट्यालाच होणार. भागीदारीमध्ये जेवढे भागधारक असतात त्यांना होणार. भांडवली संस्थेमध्ये संचालक मंडळ वार्षिक सभेत ठराव मंजूर करून लाभांश रूपाने नफा वाटप करते. आणि सहकार संस्थेत नफ्याचं वाटप प्रथम राखीव निधीसाठी विकासासाठी करून उर्वरित नफा सभासदांना वाटला जातो. विसर्जन कसे? व्यक्तिगत लोकांचा, समजा एकटा व्यक्ती असेल, त्याचा मृत्यू झाला, दिवाळखोर झाला, वेडपान झाला, व्यक्तिगत व्यवसायाचे विसर्जन करतो. आणि इकडे भागीदारीमध्ये भागधारकाचा मृत्यू झाला, निवृत्त झाला किंवा कराची तरतुदींमुळे भागीदार संस्थेचे विसर्जन झालं, तर काय करावं लागतं आपल्याला? ती संस्था विसर्जित करावी लागते. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार आणि न्यायालयाच्या अनुमतीने संयुक्त भांडवल संस्थेचे विसर्जन होते. आणि सहकार्यामध्ये काय? निबंधकाच्या निर्णयानुसार सहकारी कायद्याप्रमाणे सहकारी संस्थेचे विसर्जन होते. ठीक आहे. याच्यामध्ये काय, समजा तुम्हाला जर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं असेल, कसं आहे, व्यक्तिगत आपण स्वतः एखादा व्यक्ती किराणा मालाचं दुकान, हे उदाहरण लक्षात ठेवा. भागीदारीमध्ये अभ्यासिकेचं उदाहरण लक्षात ठेवा. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये समजा मोठी TCS कंपनीचं लक्षात ठेवा. आणि सहकारी संस्थेमध्ये आपल्या पीडीसी ही सहकारी संस्था आहे, तिचं उदाहरण लक्षात ठेवा.
थोडे एमसीक्यू पाहूयात. व्यक्तिगत व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाची डॉट डॉट असते. काय असती? सावकार, मालक की दलाल? काय असती? मालक असते. व्यक्तिगत व्यापारी संस्थेत डॉट डॉट व्यावसायिक गुप्तता पाळली जाते. कशी पाळली जाते? जास्तीत जास्त. व्यक्तिगत व्यापाऱ्यांची जबाबदारी कशी असते? व्यक्तिगत व्यापाऱ्याची जबाबदारी कशी असते? अमर्यादित असते. भागीदार व्यवसायात कमाल भागीदार किती असतात? 50. महाराष्ट्र राज्यामध्ये भागीदार संस्थेची नोंदणी कशी केलेली आहे? सक्तीची आहे. भागीदार संस्था कायदा कधीचा आहे? 1913चा आहे. भागधारकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला काय म्हणतात? संचालक मंडळ. कंपनी कायदा कधीचा आहे? 2013चा आहे. संयुक्त भांडवल संस्थेची नोंदणी कशी आहे? सक्तीची आहे. आणि सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी किमान किती सभासदांची आवश्यकता असते? तर किती असते? तर तुम्ही शोधा, कारण की आपण हे घेतलेले सहकार मागच्या चॅप्टर मध्ये 2 असते की 10 असते की 7 असते, किमान विचारले. कमाल किती पण असू शकतात, किमान लक्षात ठेवा. शोधायला सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे मित्रांनो, हा चॅप्टर संपलेला आहे. याचे एमसीक्यू आपण तुम्हाला देऊयात. बाकीचे जे काही एमसीक्यू तयार होतील ते सर्व आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकूयात. पुढे आपण सहकार्याचे तत्व हा चॅप्टर पाहणार आहोत. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.